पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। आम्ही युद्ध संपवण्याच्या अगदी जवळ आहोत असं म्हणत त्यांनी युद्धबंदीचे संकेत दिले। आम्ही कधीही मिळवला नाही असा विजय मिळवला आहे। अमेरिकेनं सामरिक उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं। इराणला अण्वस्त्र सज्ज देश होण्यापासून रोखल्याचा अभिमान असल्याचं ट्रम्प गर्वानं म्हणाले। याशिवाय अमेरिकेला हॉर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेल साठा आणि गॅस साठा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला। Ability to launch missiles and drones is dramatically curtailed, and their weapons, factories, and rocket launchers are being blown to pieces. Very few of them left. Never in the history of warfare has an enemy suffered such clear and devastating large-scale losses in a matter of weeks. आज ट्रम्प यांनी केलेल्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली। जवळपास 4% ही वाढ झाल्याचं सांगितलेलं आहे। कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल $105 पर्यंत पोहोचले। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणात नाटो देशांवरही जोरदार आगपाखड केली। एवढंच नाही तर नाटो संघटनेतून अमेरिका बाहेर पडेल असा इशारा त्यांनी दिला। युद्धात सहभागी न घेणारे नाटो संघटनेतले देश हे केवळ कागदावरचे वाघ आहेत अशी टीका त्यांनी केली। नाटो देशांनी युद्धाला केवळ पाठिंबा दिला, मात्र तेवढा पुरेसा नाही। त्यांनी युद्धात सहभागी होणं गरजेचं होतं असं त्यांनी म्हटलं। नाटो देशांनी अपेक्षाभंग केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। हॉर्मुझचा तिढा सुटत नसल्यानं आखाती देश संकटात सापडले। त्यांना कच्च्या तेलाच्या निर्यातीवर बंधनं येणार आहेत। त्यामुळे आता आखाती देशांनी 1980च्या दशकातील तेल पाईपलाईनचा पुन्हा विचार सुरू केला। ही सौदी अरेबियाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांना जोडणारी पाईपलाईन असेल। मात्र हा अत्यंतिक खर्चिक असा प्रकल्प असल्यानं 80च्या दशकात तो बारगळला होता। आता पुन्हा आखाती देश त्यांचा गांभीर्यानं विचार करत आहेत। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली तर तेलाच्या किमती खाली येतील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। तसंच तेल आमच्याकडून घ्या, नाही तर हॉर्मुझला जा असा सल्ला देखील त्यांनी हॉर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना दिला आहे। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिकिश्कियन यांनी अमेरिकन नागरिकांना थेट संदेश दिला। युद्धाच्या प्रचारातून बाहेर पडून वास्तव पाहण्याचं आवाहन त्यांनी केलं। इराणला आक्रमक ठरवणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। इराण कुणासाठीही धोका नसून आम्ही कधीही युद्धाची सुरुवात केली नाही असं पेजिकिश्कियन यांनी म्हटलंय। या संघर्षासाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप करत इराणनं केवळ आत्मरक्षेसाठी पावलं उचलल्याचं त्यांनी म्हटलं। इस्रायल अमेरिकेत इराणबाबत भ्रम पसरवत असल्याचा दावाही त्यांनी केला। पश्चिम आशियातले हल्ले मात्र अजूनही थांबलेले नाहीत। इराणनं काल पुन्हा एकदा इराकच्या इरबिल शहरावर ड्रोन हल्ला केला। इराणनं तेल कंपनीच्या साठ्यांना लक्ष्य केलं। या हल्ल्यानंतर त्या भागात भीषण आग लागली होती। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे परिसरात मात्र तणावाचं वातावरण होतं। इराणनं बहारीनवर मोठा हल्ला करत अमेरिकेच्या 5व्या नेव्ही फ्लीटला लक्ष्य केलं। बहारीनमधल्या मनामा इथे असलेल्या अमेरिकन लष्करी तळावर इराणनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला। याच ठिकाणी अमेरिकन नेव्हीच्या सेंट्रल कमांड आणि 5व्या फ्लीटचं मुख्यालय आहे। इराण आणि अमेरिका इस्रायलचे एकमेकांवर तुफानी हल्ले सुरूच आहेत। इराणच्या इस्फान शहरातील शस्त्रास्त्रांच्या डेपोवर अमेरिकेनं हल्ला केला। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानं इस्फानमध्ये हाहाकार उडाला। हल्ल्यानंतर अनेक स्फोट झाल्याची माहिती आहे। अमेरिकेच्या F-15 फायटर जेटच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ समोर आला। इराणी ड्रोनला लक्ष्य करताना F-15 जेट अपयशी ठरल्याचं दिसतंय। फायटर जेट ड्रोनचा पाठलाग करताना आणि हल्ला करताना या व्हिडिओत दिसतं। मात्र ड्रोन शेवटच्या क्षणी दिशा बदलतो आणि हल्ला चुकवतो। जेटमधून सोडलेला दारुगोळा जमिनीवर पडून स्फोट झाल्याचंही दिसतंय। अमेरिकेनं ईगल म्हणून ओळख दिलेलं हे शक्तिशाली फायटर जेट इराणसमोर मात्र कमकुवत ठरलं। अमेरिका इस्रायलच्या सैन्याकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार कमाल खराजी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात ते जखमी झाले तर याला इराणनंही दुजोरा दिला। या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। आखाती युद्धामुळे केरोसिनच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतला। आखाती युद्धामुळे LPG गॅसचा पुरवठा कमी झाला, त्याला सरकारनं रॉकेल देण्याचा निर्णय घेतला। तसंच केरोसिनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली। नागपुरात 680 रेशन दुकानदार आहेत। प्रत्येक कार्डधारकाला 3 लिटर केरोसिन मिळणार आहे। यासाठी 108 किलो लिटर केरोसिनची सरकारकडे मागणी करण्यात आली।
आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट जेवणाच्या ताटावर जाणवतोय। सर्वच खाद्यपदार्थांमध्ये लागणाऱ्या मिरची पावडरचे दर वाढवल्यानं सर्वसामान्यांना चटणीच्या दरवाढीचा ठसका लागलाय। खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक महागल्यानं मिरची पावडरच्या दरात वाढ झाली आहे। नंदुरबारमधून मिरची पावडर बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते। मिरचीच्या उत्पादनातही 30% घट झाल्यानं दरवाढीचं संकट उभं राहिलं आहे। इराण इस्रायल युद्धाचा ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांना फटका बसला। कृत्रिम इंधन टंचाईमुळे व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतीमालाची खरेदी थांबवली। त्याचा नांदेडमधल्या कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसला। नांदेडच्या देगाव गावातील बळवंत बेंद्रे यांनी 4 एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली होती। मात्र वाहतुकीच्या अडथळ्यामुळे एकही व्यापारी या शेतकऱ्यांकडे फिरकला देखील नाही। त्यामुळे 4 एकर क्षेत्रातील कलिंगड शेतातच सडून गेला। काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे याच शेतकऱ्याच्या मिरचीच्या पिकांचंही मोठं नुकसान केलंय। हे युद्ध लागल्यामुळं अचानक व्यापारी गायब झाले आणि कोणी इकडे या प्लॉटकडे कोणता व्यापारी फिरकला नाही खरेदीसाठी आणि उन्हाच्या चटक्यामुळं मग सर्व माल जागेवरच खराब होऊन गेला आणि असं प्रचंड नुकसान झालेलं आहे टरबूजाचं। आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची पण लागवड केली होती, पण त्या मिरची आता चांगली आलेली असून आता ह्या अवकाळी पावसामुळं ते पण अशा आडवी पडून खराब झालेली आहे। तरी अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला असून शासनानं कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी बळ देण्यासाठी यांचे पंचनामे करून योग्य ती मदत दिली पाहिजे। पालघरच्या डहाणूतील हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या प्रसिद्ध यात्रोत्सवावर आखातातील युद्धाचा परिणाम दिसून येतोय। 15 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात हजारो व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली। मात्र गॅस टंचाईमुळे व्यावसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली। डिझेल पेट्रोलवरही प्रशासनानं निर्बंध आणल्यानं त्यावर चालणारी साधनं बंद पडली आहेत। जे यात्रेमध्ये समजा एवढे भाविक येतात की रात्रभर यात्रा चालते, त्यांना जेवणाची सोय सुद्धा इकडेच असते आणि जे त्यांचे मनोरंजनाचे जे आहेत की पाळणे झाले हे डिझेल पेट्रोल ह्याच्यावरती चालतात। मग त्याच्यामुळे कॅनमध्ये डिझेल पेट्रोल आणण्यासाठी आम्हाला तेवढं परवानगी द्यावी आणि त्याचं नियोजन करावं ही शासनाकडे आमची मागणी आहे। आखाती युद्धामुळे इथे येणारे आपल्या मागच्या बाजूस तुम्ही बघू शकता आकाश पाळणे असतील किंवा इतर करमणुकीची जी काही साधनं असतील यांना चालण्यासाठी इंधन हे फार आवश्यक आहे आणि हे नसल्यामुळे येणारा भाविक किंवा ह्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ इच्छितो। तर आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की इथले जे व्यापारी आहेत किंवा हे आकाश पाळणे त्यांना डिझेल पेट्रोल आणि गॅस याची मुबलक व्यवस्था करून देण्यात यावी, जेणेकरून हा उत्सव चांगल्या प्रकारे पार होईल। धाराशिवच्या येरमाळा येथील जेडेश्वरी देवीच्या यात्रेत अनेक वर्षांनी मोठ्या चुली पुन्हा पेटल्या। गॅस अभावी चुलीवरच खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत। लोहारा परिसरात चुलीला हवा देण्यासाठी भात देखील बसवण्यात आलंय। प्रचंड उष्णता, चुलीची धग आणि धुरामुळे काम करणाऱ्या महिलांना त्रास मात्र सहन करावा लागतोय। गॅस नाही भेटत, त्याच्यामुळे लय तकलीफ व्हायला लागली। सर पण वरला आहेत आणि धुरानी जास्त तकलीफ व्हायला लागली सगळी। किती बनवावं लागतं दररोज आणि किती वेळ आता चुलीच्या बाजूला बसायला? हे आता आम्हाला 6 वाजता असंच बसावं लागतं दिवस सकाळी 8 वाजल्यापासून 6 वाजता असंच बसावं लागतं। आज हनुमान जयंतीनिमित्त धुळ्यात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं। धुळ्यातील शिरपूरमध्ये आयोजित भंडाऱ्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यानं आयोजकांनी लाकडी भट्ट्यांचा वापर करून जेवण तयार करायला सुरुवात केली। सुमारे 3000 भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। आमच्या इथं दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्ताने भंडारा होतो। 10 वर्षापासून आम्ही भंडारा करतो इथं, पण सिलेंडरच्या अभावी आम्हाला लाकडांच्या भट्टीवरती स्वयंपाक करावा लागतोय। त्यानिमित्ताने 2000 लोकांचा भंडारा येतं, दरवर्षी होतो भंडारा। तर सिलेंडरच्या अभावी आम्हाला सिलेंडर भेटला नसल्यामुळे आम्हाला लाकडांच्या भट्टीवर हे काम करावं लागतंय। सालाबादाप्रमाणे हनुमान जयंतीचा आम्ही भंडारा आयोजित करतो, पण या वर्षी गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला हा जो भंडारा आहे 2500 लोकांचा आम्हाला भट्टीवर आयोजित करावा लागत आहे। गॅस सिलेंडर नसल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे। युद्धासंदर्भातल्या आणि त्याच्या परिणामांसंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर राज्यातल्या देशातल्या काही राजकीय घडामोडी पाहूया।
दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी डिनरचं आयोजन केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा सुरू झालेल्या असताना ठाकरे सेनेचे नागेश अष्टीकर आणि संजय देशमुख या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं एकच चर्चा रंगली. दरम्यान प्रतापराव जाधवांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचं स्पष्टीकरण अष्टीकरांनी दिलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. उद्धव साहेब आमचे कधी आम्हाला अशी तंबी बिंबी काही नाही दिली. जस्ट एक सहज एक संवाद होता, याच्यापेक्षा दुसरी काही बैठक नव्हती. हे ऑपरेशन टायगर जे तुम्ही बोलताय हे कधीपासून चालू आहे? हे साधारण कधीपासून चालू आहे? ऑपरेशन टायगर कधीपासून चालू आहे? आम्ही निवडून आलं त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून चालू आहे आणि आज तर काय चालूच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जातील असं संजय राऊतांनी म्हटलं. भविष्यात शिंदेचे 25 ते 30 आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार भाजपात जातील असा दावा असं भाकीत राऊतांनी केलं. भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. सुमित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. संजय राऊतांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. कोणत्या पक्षातील लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या आधी कळेल, मात्र कुठलीच शक्यता नाकारता येत नाही असं शिंदेंनी म्हटलं. भाजपने अशा प्रकारचा संजय राऊतांनी सांगितलं असेल तर त्यात काही गोष्टी तथ्य निघून येत आहेत. आता तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू झालेल्या दिसतात. शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही. संजय राऊतांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादी पक्षाचा एकही आमदार अजितदादांचा पक्ष सोडून जाणार नाही असं प्रत्युत्तर हसन मुश्रीफांनी संजय राऊतांना दिलं. उलट त्यांनीच त्यांचे खासदार सांभाळावेत असं मुश्रीफ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 ते 30 आमदार पुढच्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये विलीन होतील अशा पद्धतीचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तर सुनेत्रा पवार निवडून याव्यात यासाठी आम्हीही काम करू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवारांनी म्हटलं. ही पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं योगेंद्र पवारांनी स्पष्ट केलं. निवडणूक लढवायचा अधिकार हा लोकशाहीमध्ये सगळ्यांचा आहे, पण आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल. आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार कालपासून दिल्लीत आहेत, पण त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत दिसले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. पटेलसोबत का नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारला, तेव्हा त्यांनी तुम्हालाच माहीत असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात असं उत्तर दिलं. त्यांच्या उत्तराचीही चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची संसदेत पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत भेट झाली.
विधान परिषदेच्या 9 जागा 13 एप्रिलला रिक्त होत आहेत, त्यामुळे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळालेल्यांनी आता विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती आहे. या इच्छुकांमध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुतेंसोबत आणखी काही जणांची नावं चर्चेत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या जागा रिक्त होत आहेत. अशात त्यांच्यातून पुन्हा कोणाला संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.